पहा, SK हनीफ, SK बाबू, IFC SBIN 000386, अकाउंट नंबर 329038799135 हा आहे। मी कालच्या क्लिपमध्ये सुद्धा तुम्हाला अकाउंट नंबर दिलेला आहे, आज सुद्धा तुम्हाला अकाउंट नंबर देत आहे। हा भाग ज्याप्रमाणे मी तुम्हाला सूचना केलेली आहे फीसच्या संबंधी, त्याप्रमाणे जेवढं तुम्ही लवकर जास्तीत जास्त पेड कराल तेवढं लवकर आपल्या सायन्सच्या क्लिप इथून पुढे चालू होतील। कारण डाटा टाकणं, परत कॅमेरा सेट करणं, या सर्व बाबी आहेत, या सर्व खर्चिक बाबी आहेत, तांत्रिक बाबी आहेत। मी अगोदर मी पण तुम्हाला सांगितल्या, परत एक वेळेस आणखी या ठिकाणी सांगत आहे। कारण सायन्सच्या मी दररोज तुम्हाला 50 मिनिटाच्या दररोज एक क्लिप देणार आहे। कारण आपल्याला सायन्स अभ्यासणं नितांत गरजेचं आहे। सायन्समध्ये बघा, ज्या ठिकाणी आपण सर्वात महत्त्वाचा विषय अभ्यासणार आहोत सायन्समध्ये जीव। मी पाठीमागे बी तुम्हाला सांगितलं की जीवचे जे पार्ट आहेत, ज्यामध्ये वनस्पतीशास्त्र आणि त्यानंतर प्राणीशास्त्र आणि प्राण्यामधला जो विषय आहे मानवी आरोग्यशास्त्र, या ठिकाणी आपण सविस्तररित्या हा घटक अभ्यासणार आहोत। दररोज म्हणजे 2 विषय आपण दररोज 50-50 मिनिटाचे ज्यावेळेस क्लिप कंप्लीट करत चलू, तरच आपल्याला व्यवस्थित दररोज अभ्यास केल्यासारखा वाटतो। एक तास आपला अभ्यास होतो। समजा 50 मिनिट दररोजचे 2 क्लिप कंपल्सरी तुम्हाला मिळणं गरजेचं आहे। नोट्स वगैरे लिहून काढा। एवढ्या चांगल्या नोट्स जीवच्या काढलेल्या आहेत। त्यानंतर हे जीव झाला म्हणजे 3 घटक तुमचे इथे क्लिअर होणार आहेत। अ ब क पदासाठी MPSCच्या, जसं वनस्पतीशास्त्र असेल, प्राणीशास्त्र असेल, मानवी आरोग्यशास्त्र असेल, या ठिकाणी आता 2 विषय राहिले, एक फिजिक्स भौतिकशास्त्र आणि दुसरं रसायनशास्त्र। हा भाग मग त्याच्या बाबतीमध्ये फक्त मी तुम्हाला भौतिकशास्त्राचे 8-9 प्रकरण महत्त्वाचे तेवढे शिकवणार आहे। रसायनशास्त्रात तुम्ही घरी अभ्यासायचं आहे, कारण सर्वच घटक महत्त्वाचे नाही, सायन्स विषय महत्त्वाचा आहे। कारण अगोदर आपण अतिशय महत्त्वाचे विषय ज्यामध्ये राज्य अगदी डीपमध्ये अभ्यासलेला आहे, सुरुवातीच्याच क्लिपमध्ये या बाबतीत मी माहिती तुम्हाला दिलेली आहे। नंबर 2 अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे भूगोल। फारच डीपमध्ये मी तुम्हाला भूगोल शिकवलेला आहे। 3 नंबर अतिशय महत्त्वाचा विषय अभ्यासलेला आहे इतिहास, की जो अगदी डीपमध्ये अभ्यासलेला आहे, की 712 पासून मी थोडं सुरुवातीपासून लिहून दिलो ते कुठपर्यंत 1 मे 1960 पर्यंत 3, 4, 4, 5 पुस्तकाचं संदर्भ पुस्तक आपण त्या ठिकाणी वापरले। एवढ्या जबरदस्त नोट्स आपण त्या ठिकाणी त्याच्यात तयार केलेले आहेत। हे थोडक्यात या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा। म्हणजे हे 3 विषय झाले आणि आता सध्या चालू असलेला आपला एक विषय चौथा कोणता, भारतीय अर्थव्यवस्था हा विषय चालू आहे चौथा। आणि 5वा एक विषय आपल्याला चांगला करायचा आहे, तो कोणता, तर महत्त्वाचा सायन्स चांगला करायचा आहे। अर्थव्यवस्थेला तुम्ही थोडंसं मी पाठीमागे बी सांगितलं की फीच्या बाबतीमध्ये लवकर पेड करा, जमा तेवढं लवकर माझ्या अकाउंटवर तुम्ही ते पेमेंट टाकायचा प्रयत्न करा, तर मी पुढची क्लिप तुम्हाला तयार करून देऊ शकतो। कारण डाटा असेल, सर्व बाबी त्या ठिकाणी आहेत। हा भाग पहा। मग आता या ठिकाणी अर्थव्यवस्था आपण कसं अभ्यासत आहोत, तर अर्थव्यवस्था हा विषय आपण अगदी मेन सारखा अभ्यासत आहोत। एक काय 4-5 क्लिप आपल्याला जास्त लागू द्या, काही फरक पडणार नाही। 5-10 क्लिप जास्त लागतील। सर्व विषय शिकत असताना आपल्याला या ठिकाणी 15 प्रकरण चांगले करायचे आहेत। तुम्ही त्या 15 प्रकरणापैकी 10 प्रकरण अगदी चांगले अभ्यासले पाहिजे। 10 प्रकरणाचा चांगला असा परफेक्ट, आणि ज्यांनी STI आहेत त्यांनी तर 15ला 15 ज्यांनी STI ची तयारी करायची आहे, STI कडे जायचं आहे, कारण STI हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। त्यांनी 15ला 15 प्रकरण अगदी चांगल्यापैकी अभ्यासणं गरजेचं आहे। त्यातलंच एक महत्त्वाचं प्रकरण आपलं चालू आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप। आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये मी तुम्हाला जो क्लिष्ट भाग होता तो भाग आपला संपला। अगदी आता सोपा भाग आहे। जो ज्यांना हा भाग समजला असेल त्यांना आता इथून पुढचा भाग व्यवस्थितरित्या समजते, अन्यथा थोडंसं कन्फ्युजन होते। काय करायचं, थोडीशी जी पाठीमागचं मी तुम्हाला स्थूल देशांतर्गत उत्पाद आणि राष्ट्रीय उत्पाद या स्थूल देशांतर्गतच्या 4 संकल्पना आणि राष्ट्रीय उत्पादाच्या 4 संकल्पना, 8 संकल्पना मी तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या शिकवलेल्या आहेत। ही थोडक्यात लक्षात ठेवा। खूप सोपा भाग आहे। चांगल्यापैकी तुम्ही त्याला अभ्यास करायचं, चांगल्यापैकी अभ्यासनात नितांत गरजेचं आहे, तर आता पुढचा भाग तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे। आता काही नाही, अगदी सोपं आहे, काही वेळ लागणार नाही। आता हा भाग मी राष्ट्रीय उत्पन्नाला जाणून बुजून जास्त वेळ घेत आहे। सर्व कन्सेप्ट, सर्व संकल्पना जेवढ्या रंजन कुळंबे सरांच्या पुस्तकामध्ये आहेत, किंवा आयोग विचारण्याची शक्यता आयोगाची आहे, कुठलंही काही विचारू शकते, विधान तयार करण्यासाठी आयोग विचारू शकते। मग सर्व बाबी या ठिकाणी आपण पाहणार आहोत किंवा पाहत आहोत। हा भाग पाहून व्यवस्थितरित्या घरी अभ्यास करा, नित्य अभ्यास करा। बघा, आयोगानं सांगितलेलं आहे की ज्या पाठीमागे फॉर्म भरले, अ वर्गाचे, ब वर्गाचे भरले, आता क ची बी जाहिरात येईल नाही येईल सांगायचं जमत नाही, पण अ आणि ब चे तर फॉर्म भरले, तर आयोगानं सांगितलेलं आहे की जूनमध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे। जूनमध्ये होईल, नाही होईल, पुढे होईल, पण आपण असा अभ्यास करायचा
की आपण हे समजून अभ्यास करा की आता मी मेथचा अभ्यास करत आहे. कशाचा अभ्यास करत आहे? मेथचा. मग मेथला हा विषय दुहेरी भूमिकेमध्ये आहे. पूर्वला तर आहेच, परंतु STIची, ASSIची किंवा राज्यसेवेची अ वर्गाची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, GS4 मध्ये हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि विज्ञान व तंत्रज्ञान या प्रमाणचा हा विषय, म्हणून थोडंसं हळूवार शिकवत आहे. काही काळजी करायची नाही. कालची क्लिप थोडीशी कमी झाली, हा भाग पा, परंतु आता आजची क्लिप तुमच्या समोर खूप चांगल्यापैकी घेणार आहे. सर्व काही तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. बघा मग आपलं काय चालू आहे. आपण स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या संकल्पना बघितल्या, राष्ट्रीय उत्पादनाच्या संकल्पना बघितल्या, देशांतर्गत DP आणि NP त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आता त्या संकल्पना सांगण्याची गरज नाही. GDPच्या बाबतीत असेल किंवा GDPच्या बाबतीत असेल किंवा NDPच्या बाबतीत असेल, ते MP च्या बाबतीत असेल किंवा FCच्या बाबतीत असेल, म्हणजे बाजारभावानुसार असेल किंवा घटक किमतीनुसार. आता बाजारभाव, घटक किंमत आहे ना, हा मध्यवर्ती वस्तू, मूल्यवर्धित रुपये, अंतिम वस्तू. आता हे सांगायची तुम्हाला गरज राहिली का? काही गरज राहिली नाही. बस आता इथून पुढे बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कुठल्याही देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना या ठिकाणी लक्षात ठेवा 3 पद्धतीचा वापर करतात. हा भाग पहा. कुठलाही देश असा नाही की जे 3 पद्धती आहेत त्यापैकी एकच पद्धत वापरेल, असं नाहीये. 3 पद्धतीपैकी 3 पद्धतीमध्ये वेगवेगळे क्षेत्र, ज्यामध्ये आपण बघितलं क्षेत्र किती आहेत. क्षेत्र तुम्हाला सांगायची काय गरज आहे? खूप सोपा भाग आहे. क्षेत्र म्हणजे काय? पहिलं कोणतं आहे? प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र. ज्या ठिकाणी आपण असं म्हणू कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, हे मग वेगवेगळ्या उत्पादन पद्धतीमध्ये मोजलं जाते. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धत, दुसरी पद्धत आहे उत्पन्न पद्धत आणि तिसरी पद्धत आहे खर्च पद्धत. मग हे उत्पादन पद्धत म्हणजे काय, उत्पन्न पद्धत म्हणजे काय, खर्च पद्धत म्हणजे काय, हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मग आता उत्पादन पद्धत किंवा याला दुसरं एक नाव आहे बघा, मूल्यवर्धित पद्धत. एकच होईल, नाही तर उत्पादन येणार नाही. आयोग असं हुलकावून देते, कधी कधी उत्पादन पद्धत नाव टाकत नाही, मग मूल्यवर्धित टाकते. आता मूल्यवर्धित काय सांगायची तुम्हाला गरज आहे का? सांगा बरं. मग मूल्यवर्धित कुणाला म्हणायचं? हा भाग मूल्यवर्धित म्हणजे काय ही संकल्पना तुम्हाला किती व्यवस्थितरित्या आपण शिकली. हा भाग पहा. आर्थिक क्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धिताची बेरीज. सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धिताची बेरीज एका वर्षातील. हे आपण मूल्यवर्धित किती व्यवस्थित पाहिलं. हा भाग पहा. मग उत्पादन पद्धतीने बघा, उत्पादन पद्धतीने मोजमाप करताना उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धिताची काय केली जाते? बेरीज. हे सांगायला येतं. हे काय सांगायची गरज आहे का तुम्हाला? हेच उत्पादन पद्धत आहे. हे थोडक्यात लक्षात ठेवा. म्हणून सांगायचा अर्थ असा की उत्पादन पद्धतीमध्ये मूल्यवर्धित आला म्हणजेच बघा काय येतं. फार सोपं संकल्पना आहे. त्याच्यामध्ये काय आता इथं सांगा कशाचा विचार होईल? बाजारभावाचा विचार होईल का घटक उत्पन्नाचा विचार होईल? MPचा विचार होईल का FCचा विचार होईल? इथं MPचाच विचार होतो. कशाचा विचार होतो? MPचाच, बाजारभावाचाच विचार होतो. हा भाग हे लक्षात ठेवा. कारण मूल्यवर्धिताची बेरीज सरस आहे. म्हणून इथं काय महत्वाचं आहे बघा, GDP MP. परत बघा काय NDP MP. हे बघा DP DP देशांतर्गत झालं. परत बघा काय येईल त्या ठिकाणी. हा भाग पहा. GNP MPच नॅशनल. आता NP आले, राष्ट्रीय उत्पाद. हा भाग पहा. इथे बी काय येईल सांगा, NNP MP. इथं कशाचा विचार व्हायला? FCचा नाही, MPचाच, मार्केट प्राइस, बाजारभावाचाच विचार व्हायला. परंतु घटक उत्पन्नाचा या ठिकाणी विचार होत नाही. घटक उत्पन्न म्हणजेच उत्पन्न पद्धतीच्या आधारे हा भाग मोजला जात नाही. मग याच्यामध्ये कुणाचा समावेश होत असेल? मग या आधारे कुठलं राष्ट्रीय उत्पन्न मोजल्या जात असेल? कोणत्या क्षेत्रातलं मोजल्या जात असेल? मग कोणतं क्षेत्र या प्रकारे मोजलं जाते? स्थूल मूल्यवर्धिताची बेरीज मग कोणत्या क्षेत्रात मोजली जाते? खूप सोपं आहे. कृषी सर्वात सोपा भाग आहे या ठिकाणी. हा भाग सांगायचा अर्थ असा बघा, उत्पादन या पद्धतीमध्ये सांगायचा अर्थ असा बघा, उत्पादन पद्धतीचा वापर करून उत्पादन क्षेत्रासाठी केला जातो. कशासाठी? उत्पादन. कशासाठी? मग खूप सोपं, एवढंच लक्षात ठेवा फक्त. कृषी व उद्योग या 2 क्षेत्रातलं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना कशाचा विचार केला जातो? तर कृषी व उद्योग या 2 क्षेत्रातलं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना MPचा विचार केला जातो. ते बी देशांतर्गत आणि राष्ट्रीय उत्पाद. इथं बघा, देशांतर्गत राष्ट्रीय उत्पाद याचा विचार केला जातो. हे थोडक्यात लक्षात ठेवा. जर तुम्हाला विचारलं किंवा विधान आलं की उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धतीने कोणत्या क्षेत्रातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले जाते असं जर विचारलं तर त्याचं सरळ उत्तर लिहायचं कृषी व कोणतं क्षेत्र?
उद्योग क्षेत्र म्हणजेच कोणतं आहे सांगा बरं? हे प्राथमिक क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्रातले जेही मोजमाप केली जाते, राष्ट्रीय गणना केली जाते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, ते फक्त आणि फक्त उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धितीनंच मोजलं जाते. बस एवढंच या ठिकाणी महत्वाचं. बस हे दोनच अंक लक्षात ठेवा, कृषी व उद्योग हा भाग. एवढा सोपा भाग आहे. आता या ठिकाणी हा भाग पाहत असताना का एवढंच. आणि इथे एमपी महत्वाचं आहे. कोण महत्वाचं आहे? एमपी. बाजारभाव, बाजारभाव, बाजारभाव. हे बघा बाजारभाव या ठिकाणी महत्वाचा आहे. हा भाग, हाही भाग तुम्हाला या ठिकाणी इथं समजला पाहिजे. खूप सोपं. आता इथं काय असेल? उत्पन्न आय पद्धत, एकच नाव आहे, उत्पन्न पद्धत आय पद्धत ऑर मध्ये आहे. हा भाग पहा. मग इथं कोण महत्वाचे असतील? या ठिकाणी उत्पन्न घटक महत्वाचा असेल. दिसेलच ना शब्द उत्पन्न घटक महत्वाचा आहे या ठिकाणी. हा भाग पहा. या पद्धतीत राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप उत्पादनाच्या घटकांना, कोणाच्या? उत्पादनाच्या घटकांना. घटक कोण आहेत उत्पादनाचे? तुम्हाला माहिती आहे, सांगायची काय गरज नाही. त्यांना मोबदले दिले जातात. हा भाग कोण आहेत उत्पादनाचे घटक? 4 जण. कोण 4 जण आहेत? घटक भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. भूमीबद्दल खंड दिला जातो, श्रमिकाला मजुरी दिली जाते, भांडवलाला व्याज दिले जाते आणि संयोजकाला काय मिळतो? नफा होतो. अशा सर्व घटक उत्पन्नाची बेरीज, अशा सर्व घटक उत्पन्नाची बेरीज म्हणजेच घटक किमतींना काढलेले राष्ट्रीय उत्पन्न आहे ना. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांना ज्याचा त्याला मोबदला दिला जातो. हे महत्वाचं आहे. मग आता इथं एमपी असेल तर इथं कोण असेल सांगा बरं? एफसी आहे. तेच परत जीडीपी, एफसी. हे बघा परत इथं काय? जीडीपी, एफसी. परत काय येईल आता? एनडीपी, एफसी. इथं काय येईल या ठिकाणी? एनडीपी, एफसी. हे नाही हा भाग. आता इथं बघा या ठिकाणी काय येईल? जी एनपी, एफसी. इथं काय येईल? एनपी, एफसी. म्हणजे इथं कोण महत्वाचं आहे? एफसी. फॅक्टर कॉस्ट. इथं फॅक्टर कॉस्ट, इथंही फॅक्टर कॉस्ट, इथंही फॅक्टर कॉस्ट. इथं जसं इथं उत्पादन पद्धतीमध्ये कोण महत्वाचं आहे तर बाजारभाव, तसाच उत्पन्न पद्धतीत कोण महत्वाचं आहे? एफसी, फॅक्टर कॉस्ट, घटक उत्पन्न महत्वाचं आहे. चल एवढंच महत्वाचं आहे. या ठिकाणी थोडक्यात हा भाग पहा. मग या उत्पन्न पद्धतीचा वापर, या उत्पन्न पद्धतीच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाच्या पद्धतीच्या आधारे कोणत्या क्षेत्रातलं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाते तर उत्पन्न पद्धतीचा वापर साधारणतः सेवा क्षेत्रासाठी केला जातो. हे मी जे लिहित आहे ते लक्षात ठेवा. कोणतं क्षेत्र? सेवा. हे आयएमपी आहे. इथं कोणतं क्षेत्र? कृषी क्षेत्र. बघा याला थोडंसं डब्यामध्ये लिहायचं. इथंच उत्तर विधान तयार होते, आयोग तयार करते विधान. बघा राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3 पद्धती, त्यापैकी असं विधान येऊ शकते की राष्ट्रीय उत्पन्नाच्या उत्पादन पद्धतीमध्ये कृषी व उद्योग क्षेत्रातील उत्पादन मोजलं जाते. अविधान दुसरं विधान येते की उत्पन्न किंवा आय पद्धतीमध्ये सेवा क्षेत्रातील उत्पादन मोजलं जाते. या ठिकाणी हा भाग पहा. मग या ठिकाणी सांगायचा अर्थ असा, मग असं विचारते मग दोन्ही विधानं बरोबर आहेत का चुकीचे आहेत? मी विचारलेले दोन्ही विधानं बरोबरच आहेत, प्रश्नच नाही. एखादं विधान कधी चुकीचं देऊ शकते. मग सोपं लक्षात ठेवायला खूप आयडिया आता. काय आयडिया लक्षात ठेवायची? बघा उत्पादन म्हणलं की कृषी व उद्योग पहिलं दुसरं गेलं क्षेत्र तिकडे. प्रथम आणि प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्र. आणि उत्पन्न म्हटलं काय म्हटलं? उत्पन्न म्हटलं की सरळ लक्षात ठेवायचं सेवा क्षेत्र. कोणतं क्षेत्र? सेवा क्षेत्र. या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणून हे कन्सेप्ट अतिशय महत्वाचे आहेत, व्यवस्थित लिहून काढा. मी जे उच्चारत आहे त्या बाबी तुम्ही वारंवार लिहिणं सर्वात महत्वाचं आहे. हा भाग पहा. लिहिणं सर्वात गरजेचं आहे. तुम्हाला त्या बाबी या ठिकाणी माहीत झाल्या पाहिजे, व्यवस्थितरित्या त्या बाबी तुम्हाला समजल्या पाहिजे. फार सोपं. आता सोपं आहे का नाही बघा, किती सोपं वाटायला बघा आता बोलत असताना. कारण जर तुम्हाला हे एमपी, एफसी काय भानगड ही कळली नसती तरी जमलं असतं का सांगा बरं? नाही जमलं असतं. उत्पादन पद्धत समजली नसती, मूल्यवर्धित काय हेच कळलं सर. मग मूल्यवर्धित काय? आता मूल्यवर्धित सांगायची गरज आहे का सांगा बरं? मूल्यवर्धिताची व्याख्याच माहिती आहे. मूल्यवर्धित बरोबर प्रदान मूल्य मायनस मध्यवर्ती खर्च. बघितलं आपण. 10,000 रुपयाचा गहू 12,000 रुपयाला, उरले 2,000 रुपये. हे काय होतं? मूल्यवर्धित. तेच उदाहरण इथं घ्यायचं. मग इथं कोण महत्वाचं आहे? बाजारभाव महत्वाचा आहे. इथं कोण महत्वाचं आहे? बाजारभाव महत्वाचा आहे. एमपी महत्वाचा आहे. मार्केट प्राइस महत्वाचा आहे. तर इथं बाजारभाव महत्वाचा नसून या ठिकाणी कोण महत्वाचा आहे? एफसी महत्वाचा आहे. इथं घटक उत्पन्न महत्वाचा आहे. कोण महत्वाचं आहे? घटक उत्पन्न महत्वाचं आहे. म्हणून लक्षात ठेवा. हे झालं उत्पन्न पद्धत. आता शेवटची पद्धत फारच सोपी आहे, काही अवघड नाही. शेवटची पद्धत
खर्च पद्धत सर्वात शेवटची आणि सोपी पद्धत खर्च पद्धत आहे. हा भाग पहा. मग खर्च म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप खर्च पद्धतीनेही करता येते. कोणत्या पद्धतीने करायचं म्हणते? खर्च पद्धतीनेही करता येते, हे लक्षात ठेवा. मग खर्च पद्धतीने करत असताना मग काय? हा भाग पहा. त्यासाठी उत्पादन संस्थांनी निर्माण केलेल्या अंतिम वस्तू, कोणी? उत्पादन संस्थांनी निर्माण केलेल्या अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी, काय घेण्यासाठी? अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी लोकांनी केलेला खर्च. काय? लोकांनी केलेला खर्च याचा विचार केला जातो. बघा, तसेच एवढंच नाही तर सरकारी खर्च, खाजगी खर्च आणि सरकारी खर्च दोघांचा विचार या ठिकाणी केला जातो. हे महत्वाचं आहे. मग आता या खर्च पद्धतीच्या बाबतीत सांगायचं झालं खूप सोपं आहे की खर्च व वस्तू प्रवाह पद्धतीचा एकत्रित वापर. खर्च व वस्तू प्रवाह, काय? वस्तू वाहून नेणं, प्रवाह म्हणजे वाहून नेणं. खर्च व वस्तू प्रवाह पद्धतीचा एकत्रित वापर बांधकाम क्षेत्रासाठी केला जातो. कोणतं क्षेत्र? बघा आता इथे बांधकाम. हे बांधकाम कुठलं आहे? उद्योगम. काय? कोणत्या क्षेत्रातलं आहे बांधकाम? द्वितीयमधलं इकडे आलं बांधकाम. हे लक्षात ठेवा. किती सोपं आहे. अशा जोड्या येऊ शकतात. उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत राष्ट्रीय उत्पन्नाची समोर येऊ शकते. कृषी व उद्योग. उत्पन्न आय पद्धत समोर येऊ शकते. सेवा क्षेत्र. खर्च पद्धत म्हणलं की समोर येऊ शकते बांधकाम. हे लक्षात ठेवा. किती सोपं आहे. कृषी व उद्योग, इथं झालं सेवा क्षेत्र आणि इथं बांधकाम मध्ये खर्च पद्धत महत्वाची. आता या खर्च पद्धतीमध्ये काय महत्वाचं आहे? कुठलं? हा भाग पहा. खर्च पद्धतीमध्ये काय महत्वाचं आहे? म्हणजे खर्च पद्धतीमध्ये बांधकाम आहे, पण त्या बांधकामामध्ये काय म्हटलं? ग्रामीण भागातील बांधकामासाठी खर्च पद्धत. कशासाठी? ग्रामीण भागातील बांधकामासाठी खर्च पद्धत. हा भाग पहा. ग्रामीण भागासाठी खर्च पद्धत. किती खर्च झाला काही नाही ग्रामीण भागासाठी, पण शहरी भागासाठी हे महत्वाचं आहे. कोणत्या भागासाठी? शहरी भाग किंवा शहरी बांधकामासाठी वस्तू प्रवाह पद्धत. ग्रामीणसाठी कोणती? खर्च. पण शहरीसाठी कोणती? शहरी भागासाठी कोणती? तर शहरी भागासाठी हे लक्षात ठेवा. या ठिकाणी सांगायचा अर्थ असा की वस्तू प्रवाह. वस्तू प्रवाह म्हणजे काय? वस्तू वाहून यायला लागणार खर्च शहरामध्ये लागणार का? सेंट्रिंग आणणे, नेणे, सिमेंट आणणे शहरामध्ये लागते. या बाबी तुम्हाला सर ग्रामीण मध्ये लागणार, लागते ग्रामीण मध्ये बी असं नाही. हा भाग पहा. याच्यामध्ये दुजाभाव बी केला जातो. खरं जर बघितलं शासकीय योजनेमध्ये भरपूर दुजाभाव आहे. प्रत्येक बाबीमध्ये या ठिकाणी दुजाभाव ते स्पष्टीकरण सांगायची काही गरज नाही. उदाहरणामध्ये बघितलं प्रधानमंत्री आवास योजना जर बघितलं तर शहरी भागामध्ये नगरपंचायत, नगर परिषद, नगरपालिका या ठिकाणी बघितलं तर 2.5 लाख रुपये घरकुल आहे. पण ते जर ग्रामीण भागात बघितलं मला वाटतं 1,10,000 का 1,30,000 आहे सध्या. किती मोठी तफावत आहे. या बाबतीत बरंच काही बच्चू कडू साहेबांनी बोलले होतं की आम्ही ग्रामीण मधले आहोत, ते शहरी मधले आहोत, आम्ही माणसंच आहोत. मग तेच पद्धत आहे. सिमेंटचं थैलं काय आम्हाला ग्रामीण भागाला काय स्वस्त आहे का? तेवढंच आहे ना असं यांनी सांगितलं होतं. पण इथं हे लक्षात ठेवा. या ठिकाणी सर्वांनाच हा भाग थोडक्यात या ठिकाणी इथं माहीत झाला पाहिजे. या प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या या किती पद्धती आहेत? 3 पद्धती आहेत. उत्पादन पद्धत किंवा तिलाच नाव आहे मूल्यवर्धित पद्धत, उत्पन्न आय पद्धत आणि त्यानंतर खर्च पद्धत. हे थोडक्यात लक्षात ठेवा. मग उत्पादन पद्धतीमध्ये कशाचा? कृषी व उद्योग या क्षेत्रातील राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. या पद्धतीच्या आधारे कोणत्या? उत्पादन पद्धतीच्या आधारे कृषी व उद्योग क्षेत्रातील राष्ट्रीय उत्पादन मोजले जाते. उत्पन्न पद्धतीच्या आधारे हे बघा कशातलं? सेवा क्षेत्रातलं मोजले जाते. तर खर्च पद्धतीच्या आधारे बांधकाम, पण ग्रामीण भागासाठी खर्च पद्धत आहे, तर शहरी भागासाठी वस्तू प्रवाह. हे प्रश्नपत्रिके जुळेलावामध्ये बऱ्याच वेळेस प्रश्नपत्रिकेत आलेले आहेत. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. या प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या या किती पद्धती आहेत? या ठिकाणी 3 पद्धती आहेत. हे थोडक्यात लक्षात ठेवा. झालं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती संपत. मोजलं आपण राष्ट्रीय उत्पन्न. काय आकडेवारी इथं देत बसायचं नाही आपल्याला. आता जीडीपी काय ते नंतर बघू. एक चार्ट तयार करून देतो तुम्हाला. 16चा जीडीपी, 2016चा जीडीपी काय, 2017चा काय, 18चा, 19चा आहे का नाही. आता 20चा काय आला का नाही आकडा, कधी येते आकडा, त्याची चर्चा करणार आहोत आपण. आहे का नाही. मग हे कोण जाहीर करते? आहे ना. हा भाग कोण जाहीर करते? जीडीपी आहे ना. हा भाग पहा. जागतिक स्तरावरची बाबी आहेत. याची पुढे आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. महत्वाचा आहे तो विषय. तर पुढे पाहू ना. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप काय? राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप आपल्या देशात कधी करण्यात आलं? मी पाठीमागे सांगितलं तुम्हाला. स्वातंत्र्यापूर्वी कोणी केलं, स्वातंत्र्यानंतर कोणी केलं, आता कोण करते, कशाच्या आधारे केलं जाते. आता फक्त आपण एवढं बघितलं की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत.
उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. सरळ सरळ उत्पादन पद्धत आलं की सरळ सरळ लक्षात येईल. उत्पादनाच परत परत मूल्यवर्धित म्हणतात, सांगायची काही गरज नाही. बघा लक्षात ठेवा, उत्पादन पद्धत आली की सरळ कोणतं क्षेत्र, कृषी व उद्योग क्षेत्र हे लक्षात ठेवा. इथं एमपी महत्वाचं आहे, इथं बाजारभाव महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? आता मूल्यवर्धित आला म्हणजे बाजारभाव महत्वाचा आहे का नाही? काय महत्वाचं आहे? बाजारभाव महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. तर उत्पन्न वाय पद्धत आलं की एफसी महत्वाचं आहे, फॅक्टर कॉस्ट, घटक उत्पन्न महत्वाचं आहे. घटक उत्पन्न म्हणजे कोण? किती घटक आहेत उत्पादनाचे? 4 घटक आहेत. कोण? भूमिश्रम, परत परत तेच भूमिश्रम, भांडवल आणि संयोजकांना जास्तीचा मोबदला देऊन टाकणे, हे या ठिकाणी दिलेला जातो. याची आहे ना, याची गणना या ठिकाणी केली जाते. तर खर्च पद्धतीमध्ये जो बांधकामासाठी झालेला खर्च आहे तो या ठिकाणी वापरला जातो, ग्रामीण भागातला आणि शहरी भागातला, हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. खूप सोपा भाग आहे. झालंच. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती या ठिकाणी आपल्या संपलेल्या, यावर प्रश्नपत्रिकेत प्रश्न येतो, हे लक्षात ठेवा. कृषी व उद्योग म्हणलं की उत्पादन, सेवा म्हणलं की उत्पन्न किंवा उत्पन्न म्हणलं की सेवा, खर्च म्हणलं की बांधकाम, पण ग्रामीण म्हणलं की खर्च आणि काय बांधकाम, ग्रामीण म्हणलं की खर्च आणि शहरी म्हणलं काय वस्तू प्रवाह, हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. महत्वाचा भाग आहे, काही असं अवघड नाही, सहज सोपे सोपे कन्सेप्ट आहे. हे सोपे सोपे कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी समजणं नितांत गरजेचं आहे. म्हणून पहा, लक्ष द्या, व्यवस्थितरित्या अभ्यास करा. वारंवार तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे, हे थोडक्यात लक्षात ठेवा. या प्रकारचा सोपा भाग या ठिकाणी आपण पाहत आहोत. आज आपल्याला या क्लिपमध्ये बरंच काही चांगल्यापैकी पाहायचे आहेत. जे प्रश्नपत्रिकेत प्रश्न येतात, बरेच विद्यार्थी असा विचार करतात की सर, राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना एकाच पद्धतीचा वापर केला जातो का? एकाच पद्धतीचा वापर केला तर राष्ट्रीय उत्पन्न व्यवस्थित आकडेवारी येऊ शकेल का? जसं आपल्याला आकडेवारी अशी करेक्ट पाहिजे, ॲक्युरेट आकडेवारी पाहिजे, आणि आपली राष्ट्रीय उत्पन्नाचे आपल्या देशातलं मोजमाप करत असताना ती आकडेवारी आपल्याला योग्य आली पाहिजे. ती एकाच पद्धतीने येईल का? येणार नाही. म्हणून 3 पद्धतीचा वापर केला जातो, आणि ते क्षेत्र सुद्धा तुमच्या समोर आहेत. सांगायचं काही गरज नाही, व्यवस्थित लिहा. परत सांगत आहे तुम्हाला, हा भाग लिहून काढा बरं. अर्थव्यवस्था लिहिल्याशिवाय समजत नाही. आणि आपण अभ्यास पूर्वचा तर करायलोच, पण आपण सर्वात महत्वाचं बघा अभ्यास करत आहोत मेन्सचा. कशाचा अभ्यास करत आहोत? मेन्सचा. हे या ठिकाणी थोडक्यात लक्षात ठेवा. हा भाग पहा, मेन्सचा अभ्यास करत आहोत म्हणजे मेन्स, आपल्या मेन्स प्रमाणे आपण पाहणार आहोत. 5-6 क्लिप जास्त येतील, काही काळजी करायची नाही. एखाद्या दिवशी 2-2 मी क्लिप टाकून देतो, जास्त शिकवणं झालं तर, आहे ना. कारण तेवढ्याच पद्धतीने क्लिप बनवणं, तुम्हाला ते परत अपलोड करणं, याही बाबी या ठिकाणी अतिशय महत्वाच्या आहेत. हे थोडक्यात म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजताना खूप सोपं आहे. उत्पादन पद्धत कृषी व उद्योग क्षेत्रात मोजमाप होती, तर उत्पन्न पद्धतीच्या आधारे कुठं, तर सेवा क्षेत्रामध्ये होती, तर खर्च पद्धतीमध्ये कुठं, तर बांधकामाचं. पण ग्रामीणमधलं खर्च, ग्रामीणमध्ये खर्च किती झाला, शहरीमध्ये काय वस्तू प्रवाह, हे प्रश्न आला होता, प्रश्नपत्रिकेत विचारला होता. हे लक्षात ठेवा. या प्रकारे आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या किती पद्धती बघितलेल्या आहेत? या ठिकाणी 3 पद्धती आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. हे लक्षात ठेवा. मग या 3 पद्धती अगदी सोप्या आहेत. या बाबी तुम्हाला या ठिकाणी समजल्या पाहिजे. हा भाग पाहता आपल्याला आणखी दुसऱ्या 4-5 काही संकल्पना आहेत. त्या 4-5 संकल्पना या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे. फार महत्वाचा घटक आहे. त्या 4-5 संकल्पना आपल्या संपल्या की बस झाला. तर पुढचं काय, वैचारिक बाबी आहेत पुढच्या सर्व. मग राष्ट्रीय उत्पन्न, आता सांगितलं तुम्हाला त्याच बाबी या ठिकाणी. मग जीडीपी वगैरे, हरित जीडीपी, ते बी आपल्याला बघायचं आहे. थोडंसं एखाद्या हरित जीडीपी, कारण सध्या हरितवर जास्त भर आहे, पर्यावरणावर सध्या सर्वात जास्त भर आहे. हा भाग पाहिजे. बाबी या ठिकाणी थोडक्यात लक्षात ठेवा. सोपा भाग आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही त्याचा अभ्यास करायचा. ठीक आहे. मग समजलं राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाच्या आपल्या देशामध्ये किती पद्धती आहेत? 3. कोणीही या 3च पद्धतीच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्न मोजते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजली जाते. का मोजली जाते याच्या आधारे? कारण आपल्या देशातलं राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडेवारी ही व्यवस्थित आली पाहिजे, हे त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण आहे. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. हा भाग अगदी सोपा भाग आहे, मी वारंवार सांगत आहे. ठीक आहे. मग आता आपण बघा पुढच्या काही आज बाबी पाहणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरण देणार आहे. ते उदाहरणं फारच महत्वाचे आहेत. ते उदाहरणं थोडक्यात तुम्ही आता लक्षात ठेवा. कोणती उदाहरणं आहेत बघा. ती उदाहरणं आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत. तीच उदाहरणं फार महत्वाचं आहे. बघा आता आपल्याला इथून पुढे बघायचं आहे मौद्रिक जीडीपी, इथून पुढे बघायचं आहे वास्तविक जीडीपी. या ठिकाणी हा भाग पण तो भाग अतिशय महत्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. या ठिकाणी आधारभूत म्हणजे काय हे बी बघायचं आहे आपल्याला. हा भाग पहा. या सर्व बाबीची या ठिकाणी चर्चा. चालू किंमत म्हणजे काय, स्थिर किंमत म्हणजे काय, हा भाग पहा. याही बाबी इथं आधारभूत वर्ष म्हणजे काय, मौद्रिक जीडीपी म्हणजे काय आणि वास्तविक जीडीपी म्हणजे काय, यांची या सर्व संकल्पना आपल्याला आज या ठिकाणी क्लिअर करायचं आहे. आज आपल्याला बघायचं आहे मौद्रिक जीडीपी, वास्तविक जीडीपी. बघा हा वापर चालू किंमत, स्थिर किंमत व आधारभूत वर्ष. हे आधारभूत वर्ष असते काय भानगड, मग मौद्रिक जीडीपी काय भानगड असते, हा भाग पहा. या संकल्पना इथं आपल्याला. मग वास्तविक जीडीपी काय असते, खरंच वास्तविक जीडीपी काय असते मुळामध्ये, याही संकल्पना या ठिकाणी आपल्याला इथं क्लिअर करायच्या आहेत. हा भाग पहा अगदी सोप्या उदाहरणाच्या आधारे. मग आज आपल्याला या बघा उदाहरणाच्या आधारे तुम्हाला काय काय, खूप छोटंसं उदाहरण आहे. उदाहरण लक्षात ठेवा.
याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला मिळून जाईल. हा भाग मग मौद्रिक जीडीपी कोणाला म्हणायचा आणि वास्तविक जीडीपी कोणाला म्हणायचा हे या ठिकाणी बघायचं आहे. हे थोडक्यात लक्षात ठेवा. बघा दोन संकल्पना फारच महत्वाच्या आहेत, मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी. बघा मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी या संकल्पना इथं बघायच्या आहेत. अतिशय महत्वाच्या संकल्पना आहेत. ही क्लिप फारच महत्वाची आहे, लक्षात ठेवा. व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित समजा. आता हे मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी या ठिकाणी आपण घेतली किंवा अभ्यासली, यातला आपल्याला कमीत कमी 90% राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप प्रकरण हे संपलं असं म्हणायला काही हरकत नाही. फक्त महत्वाचे मग 2-4 संकल्पना या ठिकाणी राहतात. आणि विशेषतः सरांच्या पुस्तकामध्ये खास करून इथं एकूण प्रश्न दिलेले आहेत बघा, 8 ते 8 ला 8 ही प्रश्नाची मी तुमच्या समोर चर्चा करणार आहे. आणि त्या प्रश्नांची चर्चा करणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. कारण जर आपण त्या प्रश्नाची चर्चा केली, जर ते आपल्याला प्रश्न सोडवायला जमले, तरच आपण अभ्यास केला का नाही, आपल्याला समजलं का नाही, हे त्याचा त्याचा थोडंसं काय म्हणू आपण पाढा वाचल्यासारखा होईल. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा मग आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी. हे बघा मौद्रिक जीडीपी व वास्तविक जीडीपी काय दोन्हीमध्ये फरक आहे. मौद्रिक जीडीपी व वास्तविक जीडीपी यात काय फरक आहे हे बघायचं. जीडीपी सांगायची काही गरज नाही ना. हा ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पादन. कसं मौद्रिक कोणाला म्हणायचं आणि वास्तविक कोणाला म्हणायचं, या दोन्ही संकल्पना इथं आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. वास्तविक म्हणजे काय आणि मौद्रिक म्हणजे काय आहे ना. मग मौद्रिक कशानुसार मोजलं जाते तर वास्तविक कशानुसार मोजलं जाते. त्यासाठी खूप सोपं एक छोटंसं उदाहरण आहे. ते उदाहरण या ठिकाणी लक्षात ठेवा. काय करा, 4 कॉलम तयार करा. 1 वर्ष, दुसरा कॉलम तयार करायचं. आता उत्पादन आहे, कोणत्याही का वस्तूचं उत्पादन घ्या. बघा उत्पादन, पेनीचे उत्पादन असं करू, पेनीचे उत्पादन. फक्त स्पष्टीकरण महत्वाचं आहे बघायचे. त्यानंतर किंमत, पेनीची किंमत, पेनीची किंमत. उदाहरण समजा आता पेनीची किंमत. त्यानंतर मौद्रिक जीडीपी, त्यानंतर बघा मौद्रिक जीडीपी, वास्तविक जीडीपी. हे महत्वाचं आपल्याला समजायचं. आता या ठिकाणी बघा काय आहे. आता 1 वर्ष कोणते करीत धरू आपण, चार्ट तयार करा. याच्यात तुम्हाला बरंच काही शिकायला मिळते. आणि परत मी थोडंसं चर्चा करतो मौद्रिकची, जीडीपीची, आणि त्यानंतर चर्चा करतो कोणाची, वास्तविक जीडीपीची. बघा किती लवकर समजून जाते. हे उदाहरण लय लवकर समजते. आता तुम्हाला असा एक गृहीत धरू आपण वर्ष. बघा 2001 गृहीत धरलं वर्ष. पेनीचं आता एखादी कंपनी आहे, संस्था आहे ना. हा भाग ती पेनीचं उत्पादन करणार आहे. 2001 मध्ये त्या एका एक कंपनी धरा, कोणती बी सेलो फाईन ग्रेप कोणती धरा पेनीची कंपनी, तिनं किती पेनीचं उत्पादन केलं, 100 गृहीत धरा असं. हा भाग मग त्यावेळेस पेनीची किंमत किती रुपये होती, 10 रुपये होती आहे ना. हा भाग बघा मग याचा मौद्रिक जीडीपी काय, मग 10 गुणिला 100, 10 गुणिला 100 किती रुपये होतील, 1000 रुपये होतील. याला म्हणायचं मौद्रिक जीडीपी. बघा आणि इथं वास्तविक जीडीपी नसतो, सुरुवातीला बॅस असतो. उदाहरण लक्षात ठेवा, फार महत्वाचं उदाहरण, अतिशय महत्वाचं उदाहरण आहे. ज्यांना उदाहरण समजलं त्यांना लवकरच मौद्रिक समजते, वास्तविक जीडीपी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी समजतो. हे थोडक्यात महत्वाचं आहे. बघा हा भाग लवकर समजते, तर काहीच वेळ लागणार नाही. हा बघा किती लवकर तुम्हाला हे उदाहरण समजते. आणि इथे फायनल होतो आपल्या या ठिकाणी मौद्रिक जीडीपी संकल्पना फायनल आणि वास्तविक जीडीपी संकल्पना फायनल. ज्यांना कोणाला रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं असेल, समजलं नसेल, तर त्यांना आज बिलकुल समजणारच आहे, प्रश्नच नाही. मौद्रिक जीडीपी म्हणजे काय तुम्ही सांगू शकता, मौद्रिक जीडीपी म्हणजे काय, वास्तविक जीडीपी म्हणजे काय. हा भाग बघा आता कसं स्पष्टीकरण आहे. हे पहिले वर्ष झालं 2001 मध्ये, परत काय झालं 2002 दुसऱ्या वर्षी. बघा दुसरं वर्ष, हे बघा दुसरं वर्ष. त्यावेळेस काय पेनीचं उत्पादन तेवढंच राहील का, वाढणार आहे. मग किती झालं, 150 गृहीत धरा, असं काही नाही, गृहीत धरायचं आहे सर्व. 150 पेनीची किंमत 10 रुपये. आता नंतर पेनीची किंमत कमी होईल की जास्त होईल, जास्तच होणार आहे. ते 15 रुपये झाली. मग या ठिकाणी बघा 15 गुणिले 15 म्हणजे किती रुपये झाले बघा. आता इथं किती 2250 रुपये, म्हणजे 15 गुणिले 15 225, 1 दिला. वर्ग माहित आहे, इथं सांगायची काही गरज नाही. हा भाग या ठिकाणी लक्षात ठेवा. मग हा कोणता जीडीपी झाला, मौद्रिक जीडीपी. हा बी कोणता आहे, मौद्रिक. कशानुसार व्हायला मौद्रिक जीडीपी सांगा. मौद्रिक जीडीपी कशानुसार व्हायला, बाजारभावानुसार. कशानुसार, बाजारभावानुसार. मग बाजारभाव काय, ज्या बाजारभावालाच मौद्रिक जीडीपी असं म्हणतात. वेगळं काय हे दिसायला तुमच्यासमोर.
तर आता वास्तविक जीडीपी मिळतो तुम्हाला. कोणता जीडीपी मिळतो? वास्तविक जीडीपी या ठिकाणी मिळतो. मग वास्तविक जीडीपी काय आहे? आपण वर्ष गृहीत धरलं, आपलं आधारभूत वर्ष आहे 2001. कधीचं वर्ष आधारभूत आहे? आणि कधी बी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना 1 वर्ष आधारभूत धरलं जाते. जर समजा उदाहरणार्थ 2020चं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं आहे तर पाठीमागचं वर्ष, पाठीमागचं बरं समोरचं नाही, पाठीमागचं वर्ष आधारभूत धरतात. त्यावेळेस ते ठरवलं जाते. राष्ट्रीय उत्पन्न समिती CSO त्या ठिकाणी ठरवते की राष्ट्रीय उत्पन्न कोणतं आधारभूत धरायचं. आतापर्यंत राष्ट्रीय उत्पन्न 8 आधारभूत धरलेले आहेत. किती? 8. मी ते सुद्धा आता तुम्हाला पुढे शिकवणार आहे. मग सध्या राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना कोणतं वर्ष गृहीत धरलं? आला होता प्रश्नपत्रिकेत प्रश्न आहे की नाही? 7वी ज्यावेळेस राष्ट्रीय उत्पन्नाची गणना झाली किंवा मोजणी झाली त्यावेळेस कधी कोणतं राष्ट्रीय उत्पन्न, कधीच राष्ट्रीय उत्पन्न काढलं, कोणत्या वर्षाचं, कोणतं वर्ष आधारभूत धरलं? पाठीमागं 2-4 वर्ष आधारभूत धरतात. हा भाग. मग आता इथं आधारभूत वर्ष कोणतं आहे आपलं? 2001 आहे. मग 2001 ला पेनीची किंमत किती आहे सांगा बरं? पेनीची किंमत किती आहे? 10 रुपये आहे ना. उत्पाद किती झाला? 150 रुपये. मग 150 गुणिले 10 किती होतील बघा? 1500 रुपये. या 1500 रुपयाला काय म्हणायचं? तर 1500 रुपये मला म्हणायचं वास्तविक जीडीपी. कोणता जीडीपी? वास्तविक जीडीपी. वास्तविक जीडीपी हा कशाला काढला जातो? कोणत्या किमतीला काढला जातो? तर स्थिर किमतीला. ज्या किमतीला आपण गृहीत धरला, ज्या किमतीला आपण ज्या वर्षाची काय आधारभूत किंमत धरली. कोणती आधारभूत किंमत आहे? 10 रुपये. परत काय झालं दुसऱ्या वर्षी? आणखी नाही समजलं, आणखी एक वर्ष बघा, पुढे जायचं जमते. असं काही वेगळं नाही. आपल्या मनाने उदाहरण घ्या, मनाने उदाहरण दिलेलं आहे, सर्व व्यवस्थित दिलेलं आहे. असं समजावून सांगण्यासाठी मी चार्ट, त्याचं काहीच नाही, चार्ट मध्ये रूपांतर केलेलं आहे बघा. सर्वात सोपं आहे. आता 2003 म्हणजे काय झालं? हे 200 झाल्या पेनी. आता किंमत काय तेच राहणार आहे का सांगा बरं? किंमत 20 रुपये झाली. हे बघा. मग इथं हे बघा 4000. या 4000ला काय म्हणायचं? मौद्रिक जीडीपी. बाजारभाव आहे. बाजारभावालाच मौद्रिक जीडीपी असं म्हणतात. तर वास्तविक जीडीपी किती रुपये असणार आहे तुम्हाला सांगायला जमलं पाहिजे. वास्तविक जीडीपी किती असणार आहे सांगा. चला, वास्तविक जीडीपी किती असणार आहे? तर वास्तविक जीडीपी हा जी आधारभूत वर्षाची किंमत आपण गृहीत धरली त्यालाच वास्तविक जीडीपी असं म्हणतात. म्हणून 200 गुणिले 10 बरोबर किती रुपये? 2000. लक्षात ठेवा. हा कॉलम वास्तविकचा, हा कॉलम मौद्रिकचा. झाल्या संकल्पना संपल्या. एवढ्या सोप्या संकल्पना तुम्ही पुढे वाढवू शकता. काही नाही, आणखी असं वाढवायचं म्हणते बघा. 2003 झाले, 2004. कशाला जास्त वाढवू, पण तरी आहे की नाही. हा भाग पहा. इथं किती? 250 धरू. इथं किती झाले असेल? 25 आहे की नाही. हा भाग पहा. 25 गुणिले 25 किती? 625. म्हणजे 1 0 ला 1 0. परत आता इथं हे 250 ला कशानं गुणायचं? या मूळ जे मांडली आधारभूत वर्षाची किंमत मांडली, स्थिर किंमत मांडली. पहिली किंमत कोणते आधारभूत वर्ष धरलं आपण गृहीत? 2001 आधारभूत वर्ष. म्हणून इथे किती होतील? 2500 रुपये. हे काय झाला? वास्तविक जीडीपी आहे. कोणता जीडीपी आहे? वास्तविक जीडीपी आहे. लक्षात ठेवा. आता असं पुढे जाऊ शकता तुम्ही. हे उदाहरण या ठिकाणी लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचं आहे. परत एक वेळेस मी तुम्हाला मौद्रिक जीडीपीच्या बाबतीत सांगतो. बाजार भावाला मोजलेल्या जीडीपीला मौद्रिक जीडीपी असं म्हणतात. बाजार भावाला मोजलेल्या जीडीपीला कोणती जीडीपी? मौद्रिक जीडीपी असे म्हणतात. तर स्थिर किमतींना मोजलेल्या, कोणती किंमत होती आपली? स्थिर. स्थिर किमतींना मोजलेल्या जीडीपीला वास्तविक जीडीपी असे म्हणतात. हा भाग कोणती जीडीपी म्हणतात? वास्तविक जीडीपी असे म्हणतात. म्हणून बाजार भावाला मोजलेला जीडीपी म्हणजेच बाजार भावाला जो जीडीपी मोजला जातो म्हणजेच सर्व उत्पादन संस्थांच्या, आपल्या देशातल्या जेवढ्या उत्पादन करणाऱ्या संस्था आहेत, या सर्व उत्पादन संस्थांच्या एका वर्षातील, किती वर्षातील? एका वर्षातील मूल्यवर्धिताची बेरीज होय. कशाची बेरीज होय? मूल्यवर्धित. मग मूल्यवर्धित म्हणजे काय? प्रदान मूल्य मायनस मध्यमवर्ती खर्च. एवढं सोपं आहे. म्हणून मूल्यवर्धित अगोदर बघितलं. मूल्यवर्धित पाहायला मध्यमवर्ती म्हणजे काय पाहावं लागलं? आता ते सांगत नाही. परत परत तेच व्हायला. या ठिकाणी हा भाग पहा. म्हणून काय म्हणून आपण? सर्व उत्पादन संस्थांच्या एका वर्षाच्या मूल्यवर्धिताची बेरीज. म्हणून मौद्रिक जीडीपी हा बाजारभावाला मोजला जातो. परंतु वास्तविक जीडीपी हा स्थिर किमतीला, कोणती किंमत स्थिर आहे आपली? 10 रुपये, याला मोजला जातो. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. हा भाग या ठिकाणचा आहे. बघा जीडीपी मध्ये हे महत्वाचं आहे. प्रश्न आला होता याच्यावर सुद्धा.
जीडीपी मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये, या जीडीपी मध्ये हे लक्षात ठेवा, जीडीपी मध्ये दोन कारणामुळे, किती कारणामुळे, दोन कारणामुळे वाढ होते. किती कारणामुळे, दोन कारणामुळे. पहिलं कारण आहे नंबर 1, लक्षात ठेवा. पहिलं कारण बघा या ठिकाणी, हा भाग पहा, सोपं आहे. पहिलं कारण सहज तुम्हाला या ठिकाणी समजलं. पहिलं कारण काय आहे, वस्तू व सेवाचे अधिक उत्पादन झाल्यामुळे. वस्तू व सेवांचे अधिक उत्पादन झाल्यामुळे. जरी एखाद्या वेळेस बोर्डवर दिसना गेलं तरीही बघत जा, व्यवस्थित पाहायचं. हा भाग पहा. पहिलं कारण वस्तू व सेवांचे काय अधिक उत्पादन झाल्यामुळे, जीडीपी मुळे वाढ, जीडीपी वाढ कशा कोणत्या कारणामुळे होते बघा. आणि दुसरं कारण आहे वस्तू व सेवांच्या किमती वाढल्यामुळे. वस्तू व सेवांचे काय वाढल्यामुळे, किमती. इथे काय वाढली, किंमत वाढल्यामुळे. इथे काय झालं, वस्तू व सेवांचे काय झालं, अधिक उत्पन्न. दोन कारणामुळे जीडीपी मध्ये वाढ होऊ शकते. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. हा भाग पहा. तर यातलं पहिलं कारण कोणतं कारण, पहिलं कारण म्हणजेच जीडीपी मध्ये वस्तू व सेवाचे अधिक उत्पादन झाले तर, कशाचे, वस्तू आणि सेवाचे अधिक उत्पादन झाले तर ते आर्थिक वृद्धीचे सूचक असते. आपली काय झाली समजायची, मग आर्थिक वृद्धी झाली. नाहीतर आर्थिक वृद्धी व्हायला लागली कशामुळं, वस्तू व सेवांच्या किमतीमुळं. ही आर्थिक वृद्धी जास्त काळ टिकत नाही. काही कालावधीपुरत्याच वस्तूच्या किमती वाढतात. मग वस्तूच्या किमती वाढल्यामुळं काय होतं, मूल्यवर्धिताची बेरीज बी वाढते, मग जीडीपी बी वाढतो, पण तो जास्त काळ टिकत नाही. सर्वात महत्वाचा कोण असेल तर तो वस्तू व सेवांचे काय झाल्यामुळं, अधिक उत्पादन झाल्यामुळं. काय झाल्यामुळं, अधिक उत्पादन झाल्यामुळं. याच वृद्धीला आर्थिक वृद्धी जे आहे सूचक म्हणतात. सूचक चांगली, ही आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि वस्तू व सेवांचे उत्पादन झाले आहे, जास्त वस्तू आणि सेवाचं उत्पादन झालं आहे. ज्यावेळेस जास्त वस्तू आणि सेवाचं उत्पादन आपल्या देशामध्ये होईल त्यावेळेस आपला जीडीपी वाढेल. आणि तो जीडीपी आर्थिक वृद्धी सुचवतो. किंमत वाढल्यामुळे नाही जमणार, हे लक्षात ठेवा. हे या ठिकाणी अतिशय. आणि वस्तू व सेवाची निर्मिती करणं आहे ना, घटक उत्पन्न किती, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजकाच्या आधारे वस्तू व सेवाची निर्मिती करणं, त्यांचाच समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. अन्यथा वस्तू आणि सेवाची निर्मिती भूमी, श्रम, भांडवल, संयोजकाच्या आधारे नाही केली असेल तर त्या वस्तूचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. हे आपण सुरुवातीलाच याचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मात्र केवळ किंमत वाढीमुळे, काय वाढल्यामुळे, किंमत वाढल्यामुळे जीडीपी वाढत असेल, या दुसऱ्या कारणामुळे, वस्तू व सेवांच्या किमती वाढल्यामुळे, काय वाढल्यामुळे, किमती वाढल्यामुळे. जर जीडीपी वाढत असेल तर ती केवळ आभासी असते. काय असते, आभासी असते. म्हणून किंमत वाढीचा प्रभाव काढून टाकल्यास, कशाचं, आभासी, लक्षात ठेवा बरं. आभासी जीडीपी डॅश डॅशला म्हणतात, असं बी होऊ शकते. खाली योग्य उत्तर ओळखा. मग आभासी जीडीपी म्हणजे वस्तू आणि सेवांची काय वाढली, किंमत वाढली, त्यावेळी आभासी जीडीपी असते. हे थोडक्यात लक्षात ठेवा. हा भाग बघा. म्हणून किंमत वाढीचा प्रभाव काढून टाकल्यास प्राप्त होणाऱ्या जीडीपीस वास्तविक जीडीपी असे म्हणतात. वास्तविक जीडीपीची गणना करण्यासाठी आधारभूत वर्ष बघितलं आपण, आधारभूत वर्ष धरलं. वास्तविक जीडीपी मध्ये बघा आधारभूत वर्ष कुठलं धरलं, 2001चं. कुठल्या किमतीच्या आधारे मी वास्तविक जीडीपी काढला, 2001च्याच. किती रुपये किंमत होती, 10 रुपये. तेच किंमत प्रत्येक वेळेस लावली, दुसरी किंमत लावली का, नाही लावली. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणून आधारभूत वर्ष बघा, आधारभूत वर्ष या ठिकाणी मानतात. म्हणून चालू किंमत बी माहित झाली तुम्हाला, काय माहित झाली, चालू किंमत सुद्धा माहित झाली. त्यानंतर स्थिर किंमत माहित झाली. चालू किंमत म्हणजे कोणती आहे, चालू किंमत ही आहे. हे बघा,
स्थिर किंमत कोणती आहे? ही आहे. हा भाग पहा. हा काय आहे? बाजार भाव आहे. यालाच मौद्रिक जीडीपी असं म्हणतात, आहे ना. हा भाग म्हणजे इथं संकल्पना काय काय क्लिअर झाला. चालू किंमत झाली क्लिअर, स्थिर किंमत झाली क्लिअर, स्थिर किंमत आहे. आणि आधारभूत वर्ष बी क्लिअर झालं. कोणतं वर्ष आधारभूत मारलं? 2000. कोणतं मानलं आपण? 2001 हे वर्ष आधारभूत या ठिकाणी आपण मानलं. आजची क्लिप अतिशय तुमच्यासाठी महत्वाची आहे. एक्झाम्पल आहे, चार्ट तुमच्या समोर आहे. एखाद्या वेळेस असंही विचारलं जाऊ शकते की आपल्या देशातील आर्थिक वृद्धीचे सूचक खालीलपैकी डॅश डॅश आहे. येऊ शकते. दोन विधानं हेच येतात. वस्तू व सेवाचे अधिक उत्पादन झाल्यामुळे, आयोग कधी कधी असं विचारते, वस्तू व सेवाचे अधिक उत्पादन न झाल्यामुळे. न शब्द टाकते, आपण गडबड करतो. नला वगैरे व्यवस्थित पाच जा. आणि एमपीएससी मध्ये पूर्ण विधानं बारकाईने अभ्यासनं. यस, मी पाठीमागे सांगितलं तुम्हाला, अचूक, चूक, अयोग्य, असलेले, नसलेले आयोग घुमवते. हां, ते शब्दरचना फार महत्वाची. आयोग आपल्याकडून सर्व काही चेक करते आपल्याला की हे व्यवस्थित वाचतात का नाही, पूर्ण वाचतात का नाही, बारकाईने आहे का नाही. बारकाई इथं महत्वाचे आहेत. हे लक्षात ठेव. म्हणजे असे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. म्हणून समजलं ना, वस्तू आणि सेवाची काय अधिक उत्पादन झालं तर त्याला आर्थिक काय म्हणून आपण सूचक असं म्हणतो. हे लक्षात ठेवा. परंतु ज्यावेळेस वस्तू आणि सेवांच्या फक्त काय वाढतील? किमती वाढतील, त्याला आभासी जीडीपी म्हणायचं. आभासी म्हणजे भास होतो काही काळापुरता, नंतर संपतो. आभाचा अर्थ काय? काही काळाचा भास होणे, नंतर संपणे, त्याला आभासी असं म्हणायचं. हे जास्त वेळ टिकून राहत नाही या ठिकाणी. हा भाग आहे ना. म्हणून हे आर्थिक वृद्धीचं सूचक नाही आहे ना. आणि वास्तविक जीडीपी ही कशाला मोजली जाते? तर स्थिर किमतीला मोजली जाते. एक स्थिर किंमत धरली जाते, एक आधारभूत वर्ष धरले जाते. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. मग कसे आधारभूत वर्ष धरले जातात? मग आधारभूत वर्षाच्या श्रृंखला काय आहेत? या श्रृंखला बी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. याच्यानंतर श्रृंखला पाहणं अतिशय महत्वाचं आहे. मग आधारभूत वर्षाच्या श्रृंखला आपण बघितलं की मग थोडंसं आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर, स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप कशा प्रकारे केलं? राष्ट्रीय उत्पन्न कोण मोजते? आहे ना. राष्ट्रीय उत्पन्नाचे काय म्हणू आपण त्याला? राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक कोण आहेत? कोणती समिती होती? कोण कोण सदस्य होते? कोण कोण अध्यक्ष होते? त्यांनी काय काय सुचवलं? आता कोण मोजते? मग याचं मुख्यालय कुठं आहे? मी वारंवार सांगेल. बस एवढं पाहिलं की आपले प्रकरण या ठिकाणी संपत. एवढं सोपंसं प्रकरण आहे. जीडीपी लिहून देतो. हा भाग पहा. जीडीपीच्या मोजमापात काही काय पद्धतीतील बदल बी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. काय काय बदल केला त्यांनी, कधीपासून बदल झाला आणि त्याचं क्षेत्रीय विवरण म्हणजे क्षेत्रानुसार. क्षेत्र म्हणजे कोणते? 3 क्षेत्र, सांगायची काही गरज नाही. कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. हे बी या ठिकाणी पाहायचं आहे. मग आपली अर्थव्यवस्था अगोदर कृषी क्षेत्रामध्ये वर आधारलेली होती, पण आता ती कृषी क्षेत्राकडून सेवा क्षेत्राकडे जात आहे ना. सेवा क्षेत्राचा वाटा सर्वात, ते बी लिहून देतो तुम्हाला. महत्वाचं आहे या ठिकाणी हा भाग पहा. सर्वात महत्वाचा आहे. आणि मग आपल्याला थोडंसं भारताची जी आपली गणना आहे ना, हा भाग पहा. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप आहे ते कशा प्रकारचं आहे, म्हणजे कुठं आपण देशात जगामध्ये आपली अर्थव्यवस्था स्तर किंवा दर्जा काय आहे, आपला क्रमांक कसा आहे, आपण कुठल्या क्रमांकावर आहोत, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आणखी 2 क्लिप लागतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हे प्रकरण या ठिकाणी समजण्यासाठी. हे थोडक्यात लक्षात ठेवा. हा भाग पहा. म्हणजे या बाबी सर्वात सोप्या आहेत, सहज तुम्हाला या ठिकाणी समजल्या पाहिजे. आता ठीक आहे, बाकीचा भाग आपण आता पुढच्या 2 क्लिपमध्ये राष्ट्रीय उत्पन्न संपत्ती 3 लागतील. का 3? प्रश्नाला 1 लागेल ना. प्रश्नाला 1 लागणार नाही. 2च क्लिप खूप झाल्या. 2 क्लिपमध्ये आपल्याला हा भाग या ठिकाणी संपवतो. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी स्टॉप करू, थांबू. हा भाग पहा, लक्षात ठेवू.